नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ बघा. चालतंय ना हा. पालक मीटिंगला कोण येणार नाही तुमचं, मग आता कसं करायचं? पुढच्या पालक मीटिंगला येते. काय ते पुढच्या पालक मीटिंगला येते. येतात काय? जरा पप्पाला काम लागलं रे, मम्मीला काम लागल्यामुळं येणार नाहीत रे पालक मीटिंगला. तुला काय प्रॉब्लेम आहे? हा, नुसता गुरु पाहिजे. मोठ्यान बोल की. काय मला माझ्याकडे काय खायला नाही आणि दुरी गुरु पाहिजे. मी देतो की तुला खाऊ. तर हा तुम्ही व्हिडिओ बघता, हा एका मुलाचा आहे काय पाहिजे? आणि तो एका संस्थामध्ये म्हणजे शिक्षण घेत असतो. तर शिक्षण घेत असताना तिथले गुरुजी त्याला विचारतात, तुझे वडील पालक मीटिंगला का आले नाहीत? मम्मीला बोलवून घेऊ. अक्षरशः तो काय म्हणतो माहितीये का, माझे वडील पालक मीटिंगला याच्यामुळे नाही आले सांगू काय? सांग. की माझ्या वडिलांमागं खूप काम आहे शेतीमधलं. कामात असतील होय? खूप मला पण माझे लहानपणीचे दिवस आठवले की अरे आपण पण शाळेमध्ये जेव्हा होतो तेव्हा आपण चालतंय ना. आपले आई वडील केव्हा येतील पालक मीटिंगला याची खूप आतुरतेने वाट बघतो. तसेच हा मुलगा आपल्या आई वडिलाची आतुरतेने वाट बघतोय. तर मला त्याच्या आई वडिलाला एकच सांगायचं आहे, तुम्ही जिथं कुठे असताल काय ते? लवकरात लवकर या आणि त्याला भेटा. म्हणजे त्याला काय पाहिजे, बिस्किट पाहिजे का काय पाहिजे. आता प्रत्येक मुलगा जेव्हा बाहेर शिकायला असतो शाळेमध्ये किंवा संस्थामध्ये, त्याला असं वाटत असतं अरे आपले आई वडील पालक मीटिंगला केव्हा येतील आणि आपल्याला खायला म्हणजे बिस्किट असू दे, काजू असू दे, खारीक खोबरं असू दे, काही असू दे, त्याला वाटतं आपल्या आई वडिलांनी आपल्याला पालक मीटिंगला भेटायला यावं. आपला अभ्यास कसा आहे, आपली प्रगती कशी आहे, हे सर्व आपल्या आई वडिलांनी विचारलं पाहिजे. त्या आशेने तो मुलगा आपल्या आई वडिलांची वाट बघत असतो. आणि हा होता होईल तेवढा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हा, मी सांगितलं